नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा ही अक्षय बाहेर लाईट ऑन करण्यासाठी गेलेला असतो. तेव्हा रेवा ही अक्षय केव्हा येतो ची आतुरतेने वाट पाहत असते, कारण ती अक्षयला भेटण्यासाठी इतकी आतुर झालेली असते. तिला असे वाटत असते की अक्षय आणि तिचे नक्की आता मिलन होईल आणि अक्षय नक्की तिच्या प्रेमात आहे. तेव्हा ती इतकी प्रेमामध्ये अखंड बुडालेली असते आणि तो केव्हा येतो याची वाट पाहत असते. तिच्या मागून कोण येतं याचे सुद्धा तिला भान नसते. तिला फक्त इतकंच माहिती असतं की अक्षयच येणार आहे आणि घरामध्ये फक्त ती आणि अक्षयच आहेत. तेव्हा मात्र सनी हा रमाला समजून आपल्या घरामध्ये प्रवेश करतो आणि तो जिन्यावरून खाली पायऱ्या उतरत असतो. त्याला तर असे वाटते, कारण रेवाचे चेहरा तिकडे वळलेला असतो. त्याला असे वाटते की रमा राणीच आहे, म्हणून तो रमाला एकट्यात भेटायला इतका उत्सुक झालेला असतो की त्याला असे वाटते की रमा राणीने मुद्दाम त्याला मागच्या दरवाजाने आतमध्ये बोलावून घेतले आणि तो मागच्या दरवाजाने आत येतो आणि समोर रेवा असते. रेवाला रमा समजतो आणि इतका उत्सुक झालेला असतो की त्याला इतक्या गुदगुल्या होत असतात की रमा राणी असे तो मनाशी म्हणत असतो आणि लगेच तो रेवाजवळ येतो. रेवाला अलगद असा पाठीमागून त्याला मिठी मारतो. रेवाला तर असं वाटतं की नक्की हा अक्षयच आहे. रेवाला अक्षयचे हावभाव सुद्धा काही लक्षात येत नाही आणि तो रेवाच्या चेहऱ्यावरून केसावरून अलगद असा तिच्या हातावरून हात फिरवतो आणि तो सुद्धा तिच्या प्रेमामध्ये आणि तिच्या मिठीमध्ये अग्निमग्न होऊन जातो. रेवा सुद्धा अगदी अशी अक्षय समजून त्यात मग्न होते. दोघं एकमेकांच्या अगदी जवळ येतात. एक मोरपीस त्याने आपल्या हातात आणलेला असतो आणि तो रेवाच्या चेहऱ्यावरून गालावरून मस्त असा अलगद फिरवत असतो. त्यानंतर इकडे बाहेर रमा ही ती लाईट म्हणजे फ्यूज काढून घेते, मेन फ्यूजचा, आणि खूप इतकी आनंदात होत असते की तिला असं वाटतं की आता रेवा आणि अक्षय लाईट गेल्यामुळे नक्की अंधारात असतील, कारण अक्षयला तर या रेवाच्या तावडीतून, नागिनीच्या तावडीतून सोडवायचे, म्हणून तिचा हा सर्व प्लॅन असतो. तेव्हा ती तेथे उड्या मारत असताना अक्षय तेथे येतो. अक्षय जोरात ओरडतो की ए काय करतेस इथे. तेव्हा रमा ही तोंड दाबते. अहो इतके कशाला ओरडतास, मी किती घाबरले आणि तुम्ही इथे काय करता तो, असे अक्षयला विचारते. की अक्षय म्हणतो की अगं माझंच घर आहे. रमा म्हणते की हो ना, ते तर बरोबरच आहे आणि मी ती लाईट का बंद झाली हे पाहण्यासाठी आले होते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तू एकटीच आली आणि अर्थ कुठे, अर्थ तर तुझ्या सोबत होती. तेव्हा रमा म्हणते की अहो असं काय विचारतात, अर्थ कुठे आहे म्हणजे अर्थ रूम मध्ये झोपलेली आहे, तिला मी झोपून आले आणि तुमची ती होणारी बायको आहे की माझी रेवा दिवसभर असे बोलत तिच्या मागे तुम्ही मागे पुढे करत असतात. तिने आम्हाला घरात घेतले नाही. तर अक्षय म्हणतो की काय. रमा म्हणते की काय, अहो तिने आम्हाला घरात घेतले नाही हे मी तुम्हाला सांगते. अर्थाला घेऊन ती पार्कमध्ये जा असे म्हणाली आणि अर्थ इतक्या लहान बाळाला इतक्या रात्री पार्कमध्ये न्यायचे असते का. बिचारी तर रडत होती आणि पार्कमध्ये इतक्या रात्री कोणी जात असतं का. म्हणून मी एक डोक्यामध्ये युक्ती लढवली आणि मागच्या दाराने आत येऊन तिला रूममध्ये झोपवले सुद्धा आणि ती शांत झोपली. तेवढ्यात लाईट गेली, म्हणून मी लाईट का गेली हे बघण्यासाठी आले होते. आणि काय हो, कशाला तुम्ही इथे आलात. मी बघत होते की नक्की लाईटला काय झाले, तुम्हाला काय येण्याची गरज होती येथे आणि मध्येच तुम्ही मला दुसऱ्याला घाबरल्यासारखे आलेत, असे भूत बघितल्यासारखे का किंचाळलात. ते म्हणतो की अगं मी अगोदर भूत बघितलं नव्हतं, परंतु आता मात्र अंधारात मी चांगलं भूत बघितलं, कारण तू रमाला असे मुद्दाम बोलतो. तेव्हा रमा म्हणते की अहो स्वतःकडे एकदा बघा की तुम्ही माझ्यापेक्षा जास्त भूत दिसतात. अक्षय म्हणतो की हे बघ, फालतू आरोप करू नकोस आणि हे बघ माझी होणारी बायको आहे ना रेवा, तुझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे, तू तिच्यावर असे काही आरोप करत नको जाऊस. तेव्हा रमा विचारते की झाले का तुमचे बोलून. तेव्हा अक्षयचे लक्ष तिच्या हाताकडे जाते. अक्षय म्हणतो की काय ग, आणि तू इथे कशी. मला तर म्हणते की लाईट ऑन करण्यासाठी आली होती, मग हा फ्यूज तुझ्या हातामध्ये कसा आला ते अगोदर सांग. आणि तो रमाला थोडासा ढकलतो आणि तू मुद्दाम आम्हाला त्रास देण्यासाठी हा फ्यूज काढून घेतला ना, मुद्दाम केलं ना तू हे सर्व. रमा म्हणते की अहो काय बोलतात, काय बोलतात. अहो खरंच घरात फक्त कोण होतं, तुम्ही आणि रेवा. फक्त तुमचं तर ठरलं होतं की आज सर्व बंधनं तोडून टाकायची, मग बघा की लाईट कोणी घालवली ते, मी फक्त लाईट लावण्यासाठी येथे आले होते. तेव्हा रमाचा थोडासा तोल जातो आणि ती खाली पडणार, तोच अक्षय तिला आपल्या मिठीत झेलतो आणि दोघे एकमेकांबरोबर एकमेकांच्या मिठीत एकमेकांकडे पाहत असतात. दोघे सुद्धा रोमॅन्टिक होऊन एकमेकांकडे पाहत असतात.
तेव्हा लगेच अक्षय रमाला म्हणतो की काय ग, डोक्यावर पडली की काय तू? अगं तुला शॉक बसेल आणि नंतर तू आम्हालाच ओरडशील. तू असं डायरेक्ट इकडे येत नको जाऊ आणि असा हात लावत जाऊ नकोस. रमा म्हणते की मी कशाला घाबरत नाही, मला कसलाही शॉक वगैरे नाही बसत. नाही सुद्धा तू म्हणू शकते. रमा म्हणते की हो तेच ना माझं ठरलेलं आहे, तुम्ही सुद्धा मला नाही म्हणू शकता आणि एकदा परत विचार करा, नाहीतर स्मृती परत आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा पश्चाताप व्हायचा. तेव्हा अक्षय म्हणतो असे काही होणार नाही, माझी चिंता तू करू नको. रमा सुद्धा म्हणते की तुम्ही सुद्धा मग माझी चिंता करू नका. तोपर्यंत इकडे सनी हा रेवाचा मस्त असा किस घेत असतो आणि रेवाचे डोळे तर झाकेलेच असतात. तिला तर वाटतंय अक्षयच आहे. ती सुद्धा अगदी सनीला मस्त पोज देत असते. एकमेकांचं खूप मस्त गुलुगुलू सुरू असतं. तेव्हा मात्र तेवढ्यात रमा ही फ्यूज लावते आणि लगेच लाईट आतमध्ये चालू होते. तेव्हा मात्र रेवा डोळे उघडते आणि इतक्या जोरात सनीला बघून ओरडते की काय शी तू. तेव्हा सनी सुद्धा म्हणतो की ए तू, आणि तो सुद्धा शी असे म्हणून रेवाच्या अंगावर थुकतो. तेव्हा इकडे रमा आणि अक्षयला त्या दोघांचा आवाज येतो. सनी म्हणतो की काय ग तू इथे काय करतेस? रेवा सुद्धा रागाने विचारते की काय रे तू इथे काय करतोस? रेवा इंग्लिशमध्ये त्याला मस्त शिव्या देते. सनी म्हणतो की हे बघ अगं इंग्लिशमध्ये काही बोलू नकोस आणि ह्या सिच्युएशनमध्ये मला सुद्धा तुला इंग्लिशमध्ये शिव्या देता येतात आणि इंग्लिश सुद्धा मला कळतं, कळलं का तुला? आणि काय ग सारखं टच मी बोलतेस, मला तुला टच करायची काही हौस सुद्धा नाही. मी आपलं तुला रमाराणी समजलं आणि हे असं काहीतरी करत होतो म्हणून तो थोडासा नाराज होतो. रेवा तर आपल्या ओठांना जो त्याचा किस स्पर्श झालेला असतो तर ते असं शी शी करून बाजूला फेकण्याचा प्रयत्न करत असते. आपले होठ पुसते आणि इतकी रागवते, इतकी स्वतःला तिची स्वतःची चीड येते आणि म्हणते मी तर फक्त तुला अक्षय समजत होते आणि तू तर काय हा सनी निघालास. आणि ती सनीवर इतकं ओरडते की आता तुझं झालंय असेल तर लगेच चल निघायचं इथून. तेव्हा सनी सुद्धा म्हणतो की अगं नीट बोलायचं माझ्याशी. रेवा म्हणते की हे बघ हे माझं घर आहे आणि जर तू इथून गेला नाही तर मी तुझ्यावर केस टाकेल. तेव्हा सनी म्हणतो की अगं टाक जा, मी कुणाला नाही घाबरत, अशा धमक्या देऊ नकोस, मी तुझ्या धमक्यांना घाबरणारा नाही. आणि बघ मी काय सांगेल हे तुला माहिती आहे का? अक्षय समजून तू माझ्याबरोबर काय काय केलं. त्याच्या चेहऱ्यावर लाल रंगाचे जे काही लिपस्टिकचे डाग लागलेले असतात तर तो म्हणतो की हे बघ तू माझ्याबरोबर काय काय केलं आणि हे कुणामुळे लागलं, हे तुझ्यामुळे लागलं. आणि हे बघ जे काही तुझ्या नखांचे वरकडे आहे ते माझ्या हातावर असे उमटलेले आहे ते मी सर्वांना दाखवे. तेव्हा म्हणते की हे बघ खोटं बोलायचं नाही, हे मी केलेलं नाही. तेव्हा सनी म्हणतो की अगं असं काय बोलतेस, हे जे काही डाग आहे ते तुझ्या लिपस्टिकचेच आहे ना, तुझी लिपस्टिक आणि ही लिपस्टिक सेम आहे ना. रेवा म्हणते की हे बघ गप्प बसायचं, ओरडायचं नाही, मी काही केलेलं नाही. तेवढ्यात अक्षय जोरात रेवा रेवा असा रेवाला आवाज देतो. रेवा सनीवरच ओरडते की अरे अक्षय येतोय, तू जा ना कुठेतरी जाऊन लप, नाहीतर का थांबलास इथे, जा निघून. अक्षय आतमध्ये येतोय. तेव्हा सनी हा रडक्या आवाजात म्हणतो की मी रमा राणीला भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही. तेव्हा रेवा म्हणते की अरे तुझ्या रमा राणीला भेटायचं असेल तू कुठेही भेट, तुला तिच्याबरोबर जे करायचं ते कर, परंतु अक्षय समोर येण्या अगोदर तू प्लीज कुठेतरी जाऊन लप. रेवा प्लीज करत असते. सनी म्हणतो की हो लपतो, पण कुठे लपू? रेवा म्हणते की अरे कुठे लपायचे? आणि तो एका खिडकीजवळ त्या पडद्याच्या मागे लपतो. तेव्हा रेवा इतकी घाबरलेली दिसते आणि ओरडत असते. तर आणि रमा आत येतात. तर अक्षय म्हणतो की काय अगं रेवा राणी काय झाले, तू इतकी का घाबरलीस? अगं तू इतक्या मोठ्याने का बोंबवलीस? तर सनी त्या पडद्यामागून सर्व ऐकत असतो आणि बघत सुद्धा असतो. रमा तर रागाने अक्षयकडे पाहत असते. रेवा अक्षयवरच ओरडते ही कोणती भाषा बोलण्याची अक्षय तुझी? अक्षय म्हणतो की अगं रेवा तू इतकी बोंबलत होतीस, इतक्या जोरात का ओरडत होतीस तेच मी तुला विचारतो. रेवाला पूर्णपणे घाम फुटलेला असतो. ती सनीकडे पाहते आणि एकीकडे अक्षयकडे बोलते अरे लाईट गेली होती मुळे मी इतकी घाबरली, मला खूप भीती वाटली आणि ते झुरळ किंवा उंदीर काय होतं हे मला माहिती नाही, परंतु त्याने मला टच केलं आणि जोरात किंचाळत असते. अक्षय म्हणतो की काय रेवा राणी काय बोलतेस, झुरळाने टच केलं? रेवा म्हणते की अरे अक्षय अंगावरून गेलं माझ्या. अक्षय म्हणतो की अगं ठीक आहे झुरळ अंगावरून गेलं, मग इतकी का घाबरतेस? झुरळाला इतकं घाबरायचं नसतं. सनीला मात्र खूप गालातल्या गालात हसू येत असतं. रमा म्हणते की अय्या अहो तुम्ही नाही घाबरत का उंदरीला आणि झुरळाला? तेव्हा अक्षय म्हणतो की ए गप्प बस, माझी गोष्ट जरा वेगळी आहे. अगं मला सुद्धा झुरळाची भीती वाटते, पण मी असं रेवासारखं रिॲक्ट होत नाही.
पण मी तर खूप घाबरलो, कारण माझ्या बिचाऱ्या रेवा राणीला काय झालं. ही बघ तुझी मैत्रीण झुरळ वगैरे कशाला घाबरत नाही. मी तिला केर काढताना बघितलं, ती कशाला घाबरत नसते. आणि जर तिला केर काढताना झुरळ दिसलं तर तिच्या मिशीला धरते आणि गप्पा मारत मारत त्याला घराच्या बाहेर काढते. रेवा म्हणते की अक्षय, अरे तिला आवडत असतील झुरळ, पण मला नाही आवडत. आणि अक्षय, तुला सुद्धा झुरळ नाही आवडत. अक्षय, अरे मला सुद्धा नाही झुरळ आवडत. आणि खूप परत खुश होत ती अक्षयच्या मिठीत येण्याचा प्रयत्न करते, अक्षयच्या गळ्यामध्ये हात घालते. रमाला तसा खूप राग येतो आणि रेवाचं हेच सुरू असतं की अक्षय, तुला सुद्धा नाही आवडत झुरळ आणि मला सुद्धा नाही आवडत. अक्षय हो हो करत असतो. रेवा अक्षयला म्हणत असते की अरे आपल्याला सर्व काही चांगलं म्हणजे सेम सेम आवडतं, मेड फॉर इच अदर. तेव्हा रमा लगेच रेवाला बाजूला करते. अगं तू तर आत्ताच म्हणाली की तुझ्या अंगावरून झुरळ वगैरे काहीतरी गेलं म्हणून. अगं तू स्किनला कशाला ही ताण देतेस. ते तुझ्या स्किनला शिवलं ना, मग जा फ्रेश हो जरा. आणि तू त्यांना कशाला त्रास देते, त्यांना सुद्धा त्याचा स्पर्श होईल ना. जा तू तुझी चांगली स्किन चोपडून ये आणि यांना सुद्धा खूप त्रास होईल. तेव्हा अक्षय तर खूपच घाबरतो. तेव्हा रेवाच्या लक्ष देते. रेवा लगेच रमाला विचारते की काय ग, तू एक मिनिट हे सर्व सोड, आर्था कुठे गेली ते मला सांग. तेव्हा रमा म्हणते की अगं तू कशी मुलगी आहे. अगं तू असे काय करू मी की इतक्या रात्री आर्था माझ्या कुशीत होती आणि तू तर मला आर्थाला घेऊन पार्क मध्ये जा म्हणाली. इतका लहान जीवाला तुम्हाला पार्क मध्ये घेऊन जायला सांगितले. अगं मग माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता, तिला तर शेवटी घरामध्ये घेऊनच यायचं होतं. इतक्या रात्री मी तिला कुठे घेऊन जाऊ सुद्धा शकत नव्हते, म्हणून मी मागच्या दाराने तिला आत आणलं आणि रूम मध्ये जाऊन तिला खोलीत झोपवलं. आणि तिला झोपून मी बाहेर येणार तोच तेवढ्यात लाईट गेली आणि मी लाईट का गेली हे बघण्यासाठी जरा बाहेर आले आणि तेव्हा सुद्धा तेच तिकडे आले. आणि मग मी काय करणार होते. अगं रेवा, तू तर असं करायला नको होतं, तू असं का केलं. अर्थाला घेऊन तू असं मला बाहेर जायला सांगायला नको होतं. बिचारी अर्था इतकी लहान. अगं हो केलं तिने असं. बिचारी अर्था आपण जाऊन दे, मी तिला सांभाळून घेतलं आणि तुम्ही आता जा फ्रेश व्हा. मी जाते बाबा, मला अर्थाकडे लक्ष द्यावे लागेल. म्हणून त्यांच्याकडे बघून तोंड वाकडं करण्याचं नाटक करते. सनी हे सर्व पाहत असतो आणि परत तो पडद्यामागे जाऊन लपतो. तेव्हा रमा आतमध्ये जायचे नाटक करते आणि अक्षय म्हणतो की काय रेवा, तू खोटं बोलतेस आणि असं काही घडलं नाही ना की रमा तुला आत येण्यासाठी रिक्वेस्ट करत होती आणि तू त्यांना आत घेतले नाही म्हणून. रेवा घाबरतच म्हणते की अरे ती खोटं बोलते. तेव्हा अक्षय म्हणतो की हो थापारडी, आणि जा तू अंगावर काहीतरी शॉवर वगैरे घे, नाहीतर एकतर तुला ॲलर्जी होईल, जा पटकन. तेव्हा रेवा आतमध्ये निघून जाते. तेव्हा अक्षयच्या जीवात जीव येतो आणि तो दीर्घ श्वास घेत म्हणतो की वाचलो एकदाच हिच्या ताब्यातून, आज मात्र सुटका झाली. आणि तेवढ्यात सनी हा गुपचूप पडद्यातून बघत असतो की अक्षय केव्हा आत जातोय. तेव्हा अक्षयने तर मेन दरवाजा बंद करून घेतलेला असतो, तर सनीला खूप टेन्शन येतो. सनी विचार करतो की अक्षयने तर आता हा मेन दरवाजा लावून घेतला नाही, पण जर मी मेन दरवाजाने गेलो आणि जर कोणी बघितलं तर खूप मोठा लवचा होईल, त्यामुळे जाऊन दे, मी आलो तसाच मागच्या दरवाजाने जातो. सनीला तेथे खूप असं गरम होत असतं. वैतागत तो तेथेच बसतो आणि वैतागून तो तेथे झोपी सुद्धा जातो. त्यानंतर रमा ही रूम मध्ये येते आणि अर्थाला म्हणते की बघितलंस ना अर्था, रेवा कशी चालकबाज आहे, सतत अक्षय 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 असे त्यांच्या मागे पुढे करत असते. आणि मी मात्र त्यांच्या समोर असल्यानंतर तिला आणखीन तो चेवत चढतो, कारण रेवा ही अक्षयच्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करत असते. ते रमाला काही सहन झालेलं नसतं. चिगट गुंडी कुठली माझ्या नवऱ्याला कायम मिठीत ओढत असते. एक दिवस असा हिचा चिगटपणा बाहेर काढला नाही तर बघीनच मी, त्यासाठी हिचं मला नक्की काहीतरी करावं लागेल. त्यानंतर इकडे सनी तर वैतागून तेथेच झोपी जातो. काही वेळाने त्याला जाग येते आणि तो आपल्या हातातील रुमालने ते जे काही डाग लागलेले असतात लाल कलरचे तर ते पुसतो आणि त्याला समजते की आणखीन डाग आहे, म्हणून तो खूप घाबरतच ते पुसतो आणि लगेच तिथून उठतो आणि जायला निघतो. कोणी आहे का इकडे तिकडे पाहतो. त्यानंतर इकडे शशिकांत आणि आजी मात्र गच्चीवर मस्त ड्रिंक्स घेत असतात. आजी शशिकांतला विचारत असते की अरे शशिकांत, नक्की अक्षयला काही आठवत तर नाही ना. तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं आई, खरं तर असं काही सांगता येत नाही. कधी कधी जर त्याच्याकडे बघितलं तर त्याला काहीतरी आठवतं असं वाटतं आणि कधी कधी मला असा संशय येतो की खरंच काहीच नाही, त्याला काही आठवतच नाही. बघूयात की काय होतं ते. तर अक्षय हा नक्की त्याला काहीतरी आठवतं म्हणून आजीला सुद्धा खूप टेन्शन येतं. तेव्हा शशिकांत म्हणतो की आई अगं जाऊन दे, कशाला विचार करतेस, इतक्या दिवसातून आपण ही मैफिल सजवली. तिच्या हातामध्ये तो दारूचा ग्लास देत म्हणतो की अगं आई, मैफिलीचा आनंद घेऊयात, घे. तेव्हा आजी म्हणत असते की अरे शशिकांत, ही स्टेज आपल्यासाठी खूप क्वेश्चन म्हणजे मिशन आहे. तेव्हा सनी तेथे बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो नेमकं तेथेच येतो आणि
आजी शशिकांतचे बोलणं तो ऐकत असते। आजी म्हणत असते की अरे त्या अक्षयला निदान लग्न होईपर्यंत काही आठवू नये अशी माझी इच्छा आहे। तेव्हा शशिकांत सुद्धा म्हणतो की हो माझी सुद्धा तीच इच्छा आहे, तू काळजी करू नकोस आई, मी बघतो की काय करायचे ते। अजून तशी बरीच कामं पेंडिंग आहे। तर आजी विचारते की कोणती काम रे? तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं अक्षय आणि रमाचा डिव्होर्स कुठे झाला अजून? तेव्हा लगेच हे सनीला जेव्हा समजते सनीला खूप मोठा धक्का बसतो। सनीला तेव्हा लक्षात येते की अक्षय आणि रमा हे एकमेकांचे नवरा बायको आहेत। शशिकांत म्हणत असतो की अगं ऑफिशियली त्यांचा डिव्होर्स तर व्हायला हवा, ते काम तर लवकरात लवकर व्हायला हवं। तर आजी म्हणते की अरे हो ना, ते तर माझ्या डोक्यामध्ये गेलंच होतं, परंतु ते काम शशिकांत अगोदर व्हायला हवं। रमाने त्या मुलाशी जर लग्न केले तर अक्षय आणि रेवा या दोघांचे लग्न नक्की होऊ शकते आणि फायनली आपलं स्वप्न पूर्ण होईल। तेव्हा शशिकांत खूप खुश होत म्हणतो की चेअर्स। आजी सुद्धा खूप खुश होऊन चेअर्स असे बोलून ते दारू प्यायला सुरुवात करतात। परंतु इकडे सनीच्या सर्व काही लक्षात येतं। तेव्हा शशिकांत मनात म्हणतो की अगं रमाचं लग्न होण्यापेक्षा ती बॅद या घरातून जाते हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे। तेव्हा सनी हे सर्व ऐकून विचार करतो की यायच्या 12च्या भावात म्हणजे इथं 1 आणि या तर 12 भानगडी दिसतात। आणि बरं झालं शेवटी मला माझ्या हे कानावर पडलं, मला माहिती झालं। मी आता या सर्वाचा कसा व्यवस्थित बाजार मांडतो ते बघतच राहा आणि रमा राणीला मात्र माझं बनवून घेत। त्यानंतर रेवा तर इतकी खुश असते आणि आई आजीला म्हणते की आई आजी खरंच फायनली तो दिवस येतोय की मी मुकादमांची सून होणार आहे। तो दिवस मी खरंच इतकी एक्साइटेड आहे की खरंच मला खूप आनंद होतो। तेव्हा आजी म्हणते की अगं मी म्हणूनच तुला नेहमी सांगत असते की स्मार्ट प्ले। तेव्हा रेवा म्हणते की अगं आई आजी फक्त स्मार्ट प्ले करून नाही चालणार, मला फिजिकली हिट होणं सुद्धा खूप गरजेचं आहे, पण माझ्यापेक्षा अक्षयला फिट होण्याची जास्त गरज आहे, म्हणून ती अक्षयला आवाज देत असते। तेव्हा आजी म्हणते की अगं तुला वाटतं का अक्षय इतक्या लवकर उठला असेल का? रेवा म्हणते की आजी थांबा, मी अक्षयला आवाज देते, नाहीतर मीच त्याच्या रूम मध्ये जाते आणि त्याला उठवते। म्हणून ती अक्षय अक्षय करत अक्षयच्या रूमकडे येते। आजी म्हणते की अगं रेवा तुला काही कळते का? परंतु रेवा मात्र आजीचं सुद्धा काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि डायरेक्ट अक्षयच्या रूम मध्ये निघून जाते। अक्षय अक्षय आवाज करत अक्षयच्या रूम मध्ये येते। तेव्हा अक्षय मनात म्हणतो की येथे सुद्धा हिची घुसखोरी। तर अक्षय म्हणतो की काय ग? तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय मला तर असं वाटलं होतं झोपेतून अजून उठलेलं नाही। तेव्हा अक्षय म्हणतो की नाही ग उठलो होतो। तेव्हा अक्षय रेवाकडे पाहत असतो आणि रेवाने मस्त ते जॉगिंगचे कपडे घातलेले असतात। तर अक्षय विचारतो की काय ग तू असे का कपडे घातलेत? अगं घरातील कोणी तुला बघितलं तर काय वाटेल? तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय तू विसरलास का, आपण एकत्र जिमला जाणार होतो। तेव्हा अक्षय म्हणतो की हो अगं जेस नाहीस। तेव्हा म्हणते की अरे अक्षय कशाला उशीर करतो, उठ आणि पटकन तयार हो। तेव्हा अक्षय म्हणतो की नाही ग खरंच वेळ नाही, तू जा आणि वर्कआउट कर। तेव्हा रमा ही सर्व ऐकते आणि काय हिला जिम फ्लोअर फिट करायचे की हिला थांब आता हिला काय फिट असतं ते दाखवतेच। तेव्हा रेवा ही अक्षयला विचारत असते तू माझं ऐकणार आहे की नाही, आपण एकत्रच जिमला जाणार आहोत। अक्षय म्हणतो की नाही अगं तू जा आणि वर्कआउट कर ना, मी तुला केव्हाच सांगतो। अक्षय म्हणतो की अगं मी कॉफी पिऊ का? तेव्हा रेवा म्हणते की नाही तुझी कॉफी नको। शेवटी रेवा हाताला धरून अक्षयला वर्कआउट करण्यासाठी घेऊन येते आणि ते एक्सरसाइजला सुरुवात करतात। रेवा जसजशी अक्षयला सांगत असते अक्षय अगदी तसतसे करण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा अक्षय एक्सरसाइज करत असतात आणि जे जड वजन उचलायचं असतं तो रेवाच्या अंगावर तिच्या हातावर ठेवतो। तेव्हा रेवा ही अक्षय कमॉन असे करत असते आणि त्याच वेळेस रमा ही जान्हवीला घेऊन तेथे येते। रमाला मात्र खूप राग येत असतो आणि जान्हवी सुद्धा अगदी रागाने त्या दोघांकडे पाहत असते। जान्हवी म्हणते की अगं ह्या रेवाचं जरा आतीच सुरू झालंय असं तिला वाटतंय। तेव्हा लगेच रमा म्हणते की हिच्या तोंडावर असं तंबेल पडायला हवं। रेवाला ते जड इतकं उचलल्यामुळे खूप दम लागतो। ती जोरात अरे अक्षय करत उठते। अक्षय म्हणतो की काय ग दम लागला आणि एकदा लहान मुलीला कसे नादी लावतात असे तसे तो रेवाला नादी लावण्याचा प्रयत्न करत असतो। ह्या दोघी मात्र अगदी रागाने त्यांच्याकडे पाहत असतात। तेव्हा तो रेवाचे खांदे दाबतो, हात दाबतो आणि काय ग बरं वाटतं का असे विचारतो। रेवा तसतशी हो करत असते, परंतु जान्हवी आणि रमाला इतका राग येतो आणि डायरेक्ट त्या अक्षय सर करत आतमध्ये येते आणि रमा म्हणते की अक्षय सर तुम्हाला आयजीने बोलावले। अक्षय विचारतो की
दोघी का बोलावले तेव्हा रमा म्हणते की मला माहिती नाही आणि ते विचारण्याची मला परवानगी सुद्धा नाही. रमा थांबते. अहो अक्षय भाऊजी अर्जंट बोलावलेले आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे, हिचा हात दुखतो, तू जरा चेपून देते का. रमा म्हणते की ते माझं काम नाही. तर अक्षय लगेच. तेव्हा जान्हवी ही मुद्दाम रमाला म्हणते की अगं रमा, तुझं सुद्धा लग्न ठरलंय, मग तुला सुद्धा असे एक्सरसाइज करण्याची खूप गरज आहे. रमा म्हणते की अहो जान्हवी ताई, मला खरंच त्याची काही गरज नाही, व्यायामाची काय गरज, मला कामच माझा खूप व्यायाम होतो. दोघी एकमेकींना खुणावतात की रेवाला कशी अद्दल घडवायची ते. जान्हवी मुद्दाम रेवासमोर रमाला विचारते की अगं रमा, तुला माहिती आहे ना माझं लग्न ठरलं होतं तेव्हा रोज 1 महिना मी हेड स्टँड करायचे. अगं हेड स्टँड म्हणजे खाली डोकं आणि वरती पाय. त्यानं काय होतं माहिती आहे का. अगं मेंदूला असा रक्तस्राव पोहोचतो आणि मेंदूला म्हणजे असा रक्तस्राव पोहोचल्याने आपल्या चेहऱ्यावर असा छानसा ग्लो येतो. बघ ना हे पण माझी स्किन. तेव्हा रमा सुद्धा म्हणते की अहो जान्हवी ताई काय सांगतात, खरंच असं काही होतं. तेव्हा रेवा सुद्धा विचारते की जान्हवी हो का, खरंच का. रमा म्हणते की अगं रेवा तू करू नकोस, तुला ते नाही जमणार. रेवा म्हणते की का, मला ते का जमणार नाही. जान्हवी म्हणते की अगं का जमणार नाही, थांब रेवा मी तुला हेल्प करते, चल चल लवकर आपण ट्राय करूयात चल. तेव्हा रेवा लगेच उठते आणि रेवाची चांगली त्यांना जिरवायची असते म्हणून लगेच दोघी रेवाला तेथे डोक्यावर असं डोकं खाली ठेवायचं आणि पाय वर करायचं अशा स्थितीत उभे करतात आणि मस्त आनंद घेऊन एकमेकींकडे हसत असतात. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गुरुजी ही लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी येतात. गुरुजी सांगतात की 9 तारखेचा मुहूर्त अगदी चांगला आहे. तेव्हा शशिकांत लगेच अक्षयला म्हणतो की काय रे बचड्या, पुढच्या महिन्याच्या 9 तारखेला तुझं लग्न होणार रे. तेव्हा अक्षय अगदी खुश आहे असे त्यांना मुद्दाम दाखवतो. परंतु रमा मात्र खूप रागाने अक्षयकडे बघत असते. तेव्हा अक्षयने ज्या माणसाला सीसीटीव्ही फुटेज व्यवस्थित चेक करायला सांगितलेले असते की ज्या दिवशी रेवाने त्याला तेथून ढकलून दिले होते त्या दिवशीचे. तेव्हा तो माणूस अक्षयला फोन करतो आणि म्हणतो की सर मला काही फुटेज सापडलेले आहे, मी तुम्हाला लगेच ते सेव्ह करतो. तेव्हा अक्षयला खूप आनंद होतो. तर इकडे रेवा ही रमाला सांगत असते की उद्या मी अक्षयला कसा किस करते हे बघतच राहा. रमा फक्त तिच्याकडे बघत उभी असते आणि ती निघून गेल्यानंतर मनात म्हणते की अगं मी माझ्या नवऱ्याच्या सावलीला सुद्धा तुला स्पर्श नाही करून देणार. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.